सध्याचे सरकाराचे 3च महिने राहिले आहे. त्यानंतर आमचे सरकार येणार असल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे. पुण्यात वारंवार ड्रग्ज प्रकरण घडत आहे. ललित प्रकरण ताजे असताना हॉटेल रेस्टॉरंटमध्ये ड्रिंक विकली जात असल्याचे व्हिडिओ समोर आले आहे. शासनाने तिथे लक्ष दिले पाहिजे. 1-2 अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही. जे अधिकारी यात दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. सांस्कृतिक नगरी पुण्यात अशा घटना वारंवार होणे योग्य नाही. त्यामुळे पुण्याची ओळख पुसली जात आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर हिट अँड रनच्या घटना घडत आहे. नागपूरच्या राम झुल्यावरील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी रितिका मालू 130 दिवसापासून फरार आहे. तिला राजकीय संरक्षण कोण देत आहे अशी चर्चाही सध्या सुरू आहे. वाहतूक पोलीस संख्या वाढवली पाहिजे. पोलीस अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया गतिमान केली गेली पाहिजे. तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही कर्जमाफी केली पाहिजे. येणाऱ्या विधिमंडळ अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा करावी अशी मागणीही यावेळी अनिल देशमुख यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचे आंदोलन सुरू असताना आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र आजवर ते आश्वासन पूर्ण झाले नाही याची जाणीव धनगर समाजाला आहे. राज्यात अनेक अधिकारी सरकारच्या दबावात नियमबाह्य काम करत आहे. सध्याचे सरकार 3 महिन्याचे सरकार आहे. त्यानंतर आमचे सरकार येणार आहे. त्यामुळे दबावात नियमबाह्य काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या याद्या आम्ही तयार करत आहोत. जिल्ह्यात अशा याद्या आम्ही तयार करत आहोत अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली आहे. नागपूर प्रतिनिधी. आपल्याला माहिती आहे आता ऑक्टोबर महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये निवडणूक होणार आहे. हे सध्या जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे फक्त 3 महिन्यासाठी आहे. 3 महिन्यानंतर यांची लिमिट संपते. महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्याच्यामुळे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अनेक अधिकारी नियम बाजूला ठेवून शासनाच्या दबावाखाली नियमबाह्य काम करतायत. मी या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो, अनेक अधिकारी चांगले काम करतात पण अनेक अधिकारी नियमबाह्य काम करतायत, वरतून दबाव आला की काम करतायत. त्या सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की असे जे महाराष्ट्रातील अधिकारी आहे जे वरच्या दबावाखाली नियम बाजूला ठेवून काम करतात त्यांच्या याद्या सुद्धा तयार करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे. जिल्ह्यात आम्ही त्यांचे याद्या तयार करतोय जेणेकरून दबावाखाली काम करणारे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर आमचं सरकार आल्यानंतर त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू हे सुद्धा या ठिकाणी मी सांगू इच्छितो. धनगर आरक्षणाचा मुद्दा गेले 10 वर्ष झाले भाजपनं 2014ला धनगर आरक्षणाच्या बाबतीत तर भारतीय जनता पार्टीने खास करून देवेंद्र फडणवीसनी जेव्हा धनगर समाजाचं मोठं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला सामोरे जाताना देवेंद्र फडणवीसनी 2014 मध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आमचं जर सरकार आलं तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः 2014 मध्ये मुख्यमंत्री झालेत. 5 वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पण 2014ला त्यांनी धनगर समाजाला दिलेलं आरक्षण त्यांनी पूर्ण केलं नाही. त्याच्यामुळे धनगर समाजाला माहित आहे की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी खोटं आश्वासन देऊन दिशाभूल करते आहे आणि याची जाणीव धनगर समाजाला आहे. पण धनगर समाजाच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. नाना पटोले म्हटले की एकीकडे भाजप आश्वासन देतो, दुसरीकडे संघाचा कल्याण वनवासी आश्रम जे आहे ते कोर्टात जात आहे आदिवासी धनगरांच्या आरक्षणाच्या विरोधात. नाना पटोले काय ते सगळ्यांना माहित आहे. नाना पटोले जे बोलले एकदम खरी गोष्ट आहे. इकडे आरक्षण द्यायचं आणि इकडे आपल्याच लोकांना सांगायचं तुम्ही कोर्टात जा, त्या पद्धतीने कोर्टातून त्याच्यावर स्थगिती आणा. अशा पद्धतीचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्याच्यामुळे ही काही नवीन गोष्ट नाही. पण या बाबतीत या पद्धतीनं आता जातीमध्ये भांडण लावायचं काम राज्य शासनाने चालू केलेलं आहे. राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मराठा समाज आणि कुणबी समाज एकमेकासमोर आलेले आहेत. त्याच्यामुळे शासनाने या बाबतीत अशा पद्धतीनं जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये एवढीच राज्य शासनाला विनंती आहे. वारंवार असं होत आहे काही राजकीय पाठबळ हे जे व्यवहार करणारे त्यांना असावा का असं संशय वाटते का? आपण गृहमंत्री राहिलेले म्हणून त्याची काही लिंक असू शकतात.
कसं आहे, या गोष्टी तिथे स्वतः शासनाने लक्ष देऊन वारंवार पुण्याला घटना का घडतात? ठीक आहे, पुण्याला मोठ्या प्रमाणात मुलं शिकायला येतात, बाहेरच्या राज्यात येतात, मोठ्या प्रमाणात तिथे IT इंडस्ट्री आहे, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे बाहेरच्या राज्यातले अनेक विद्यार्थी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी येतात. ही जरी गोष्ट खरी असली तरी पुण्याची एक ओळख आहे, सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे. आणि अशा या पुण्यामध्ये जर अशा या वारंवार जर घटना घडत असेल आणि शासन त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे. हा प्रश्न आम्ही विधानसभेमध्ये उपस्थित करू आणि अशा पद्धतीनं जर महाराष्ट्रामध्ये वारंवार घटना जर होत असेल ड्रगच्या, तर हे जे आमचे तरुण मुलं आहेत जे व्यसनाधीन होतात, एक घर बर्बाद होतं, त्यांच्यासाठी योग्य नाही. राज्य शासनाने जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर 100% ड्रग्सचा व्यवहार महाराष्ट्रामध्ये थांबू शकतो. काल मुख्यमंत्री अजित पवार गेल्या काही बैठकांमध्ये उपस्थित नसल्यानं ते नाराज असल्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. आता हा प्रश्न तुम्ही अजितदादांना विचारला पाहिजे, मी त्याचं काय उत्तर देणार? ते नाराज आहे की नाही मी कसं सांगणार? तुमच्याकडे असताना ते बऱ्याच वेळा नाराजी चर्चा होते, मग तुम्हाला जवळून माहिती आहे. त्यावेळेस आम्हाला जवळ माहिती होतं, आता जरा आमचं अंतर वाढलंय जरा. तर नीट परीक्षेचे तर लातूर पर्यंत सोडलेले आहेत, काही शिक्षकांनाही अटक करण्यात आलेली आहे. नीट परीक्षेच्या बाबतीत 23 लाख विद्यार्थी भारतातले आणि आपल्या महाराष्ट्रातले जवळजवळ 2.5-3 लाख विद्यार्थी आहेत. आणि या ज्या पद्धतीनं नीट परीक्षेच्या बाबतीत गोंधळ झाला, आता CBI त्याची इन्क्वायरी करतायत. पण जे कोणी याच्यामध्ये ज्यांचे कोणाचे लागेबंदे याच्यामध्ये असतील, जे कोणी इन्व्हॉल्ड असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. कारण की 23 लाख कुटुंबाचा प्रश्न आहे. मला तर आश्चर्य वाटतं की त्या खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर सुरुवातीला सांगून टाकलं की अशा पद्धतीचा कोणताही गोंधळ नीट परीक्षेमध्ये झाला नाही, ठामपणे सांगितलं. पण आता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याच्यामुळे शासन कशा पद्धतीने ह्या गोष्टी लपवायचा, म्हणजे केंद्र शासन कशा पद्धतीनं या गोष्टी लपवायचा प्रयत्न करतायत हे सुद्धा दिसत आहे. आता ज्या पद्धतीनं अनेक राज्यामध्ये अनेक लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे, त्याच्यामध्ये या नीट परीक्षेमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि नीट परीक्षेचे जे विद्यार्थी बसले होते त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा विचार करून लवकरात लवकर परीक्षा त्यांची झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे. त्या पद्धतीनं केंद्र शासनाने लवकरात लवकर त्याबद्दल आपले धोरण जाहीर केले पाहिजे. आपल्याला माहित आहे की पुण्यामध्ये वारंवार ड्रगच्या घटना घडत आहेत. काही महिन्यापूर्वीच ललित प्रकरणामध्ये सुद्धा करोडो रुपयाचे ड्रग त्या पुण्यामध्ये सापडलेत. आता सुद्धा अनेक हॉटेल, बार आणि रेस्टॉरंटमध्ये सुद्धा ड्रग विकल्या जात आहे, त्याचे व्हिडिओ सुद्धा बाहेर आलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं जर पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. प्रशासनाने फक्त 1-2 अधिकाऱ्याला निलंबित करून चालणार नाही. याच्यामध्ये जे अधिकारी दोषी आहेत की ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे. या अशा प्रकारच्या घटना वारंवार, सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे, आता पुण्याची ओळख बदलण्याचं काम त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून चालू आहे. याकडे शासनाने सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि तसं लक्ष द्यावं. आणि अशा प्रकारच्या ड्रगच्या बाबतीत घटना महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीनं घडणार नाही या दृष्टीनं शासनाने पावलं उचलणं अतिशय गरजेचं आहे. कारण की तरुण मुलं, कॉलेजमध्ये मुलं अशा पद्धतीनं खुलेआमपणे जर ड्रग मिळत असेल तर व्यसनाधीन होतात. त्याच्यामुळे याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हिट अँड रनच्या घटना होत आहे. नागपूरमध्ये जी रामझुला येथे 2 तरुण त्या हिट अँड रन केसमध्ये मारले गेलेत, त्याच्यामधली जी गाडी चालवत होती रितिका मालू, 130 दिवस झालेत. 130 दिवसापासून अजून सुद्धा नागपूर येथील पोलीस तिचा पत्ता लावू शकली नाही. त्यामध्ये या सर्व घटनेमध्ये राजकीय संरक्षण आहे का आणि राजकीय संरक्षणापायी
तिला नागपूरमधून बाहेर पळू दिलं, महाराष्ट्रामधून बाहेर पळू दिलं का, अशा सुद्धा चर्चा नागपूरमध्ये आहेत. कारण की 130 दिवस झाल्यावर सुद्धा रितिका मालू हिला आतापर्यंत अटक करण्यात आली नाही, ती सापडली नाही. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीच्या घटना नागपूरमध्ये वारंवार घडत आहेत. यामध्ये मधल्या काळामध्ये तर फुटपाथवर गाडी चढून 9 लोकांचा त्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. पोट्टेवारची केस आपल्याला माहित आहे. पुण्यामध्ये सुद्धा अशा घटना काही झाल्यात. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या हिट अँड रनच्या घटना सुद्धा महाराष्ट्रामध्ये घडत आहेत, त्याकडे सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे. ट्रॅफिक पोलीस मोठ्या प्रमाणात वाढवले पाहिजे. आज जवळजवळ 60% पोलीस निरीक्षकाची पदं महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत. त्याच्यामुळे जी भरती आहे, पोलिसांची भरती, ती पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुद्धा जलद गतीने केली पाहिजे. त्यांना ट्रेनिंग देऊन लवकरात लवकर त्यांना त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली पाहिजे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये उभा राहिल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना टाळण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने मदत होईल. या दृष्टीने सुद्धा शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे की 2 दिवसापूर्वीच तेलंगणा सरकारने काँग्रेसचे माननीय राहुलजी गांधी यांनी जाहीर केलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर तेलंगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. त्या पद्धतीनं राहुलजी गांधी यांनी जे आश्वासन दिलं होतं, त्यांनी ते आश्वासन पूर्ण करून तेलंगणातील शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी दिली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे. कारण की राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळाले नाही, सोयाबीनला भाव मिळाले नाही, कांद्याला भाव मिळाले नाही, संत्रा मोसंबीला भाव मिळाले नाही. शेतकरी अतिशय अडचणीत आहे. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना एक मदतीचा हात त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमातून दिल्यासारखं होईल. त्यामुळे या येत्या 27 पासून होणाऱ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी, अशी सुद्धा मी आमच्या पक्षाच्या माध्यमातून विनंती करतो. हदगाव वकील संघाच्या नूतन कार्यकारिणीचा डॉक्टर रेखाताई चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे. हदगाव न्यायालयातील सर्व ज्येष्ठ व कनिष्ठ विधी तज्ज्ञांच्या बैठकीमध्ये सन 2024 ते 2026 करता सर्वानुमते कार्यकारिणीची निवड करण्यासाठी दिनांक 20 जून रोजी वकील संघाच्या सर्व सदस्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये सर्वानुमते पुढील प्रमाणे पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्ष ॲडव्होकेट HM मदनी तर उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट DS पाईकराव आणि सचिव पदावर ॲडव्होकेट DR सूर्यवंशी तसेच इतर पदांवर नियुक्ती करण्यात आल्याची ही बाब समजल्यानंतर डॉक्टर रेखाताई चव्हाण यांनी आज स्वतः हदगावला येऊन नूतन कार्यकारिणीचा सत्कार सोहळा अध्यक्ष ॲडव्होकेट मदनी यांच्या घरी छोटेखानी कार्यक्रमात पार पडला. यावेळी वकील संघाच्या सन्माननीय नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या. शेख शाहबाज, हदगाव, नांदेड. आमच्या अभियुक्त संघाच्या सदस्यांनी अध्यक्ष म्हणून माझी जी निवड केली त्या संबंधी जी आहे, सध्या हदगाव तालुक्याचे तर आमच्याकडे वरिष्ठ स्तर न्यायालय हे नाही, तरी त्या मी जे तर त्याच्याकरिता प्रयत्न करणार आहे. आणि तसंच जे आहे आमचं बारचं रजिस्ट्रेशनसुद्धा करणार आहे. आणि तद्वतच मी पुढे चालून एक कक्ष गोरगरिबाकरिता मोफत सल्ला कसा मिळेल याबाबत एक कक्षाची स्थापना करून गोरगरिबांना जे तर मोफत कायदेविषयक सहाय्य सल्ला मिळेल अशी तरतूद करण्याचं असं माझं मानस आहे. आमच्या हदगावच्या अभियुक्त संघाची जी आहे तर फार रूढी परंपरा फार पूर्वीपासून आहे की कोणत्याही प्रकारची निवडणूक न घेता बिनविरोध आणि एका मतानं जे तर आम्ही पदाधिकाऱ्यांची नेहमी निवड करीत असतो. आणि म्हणूनच आजसुद्धा 2024 ते 2026 करिता पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सध्या आमच्या अभियुक्त संघाच्या कार्यकारिणीमध्ये मी स्वतः जे तर ॲडव्होकेट मदनी अध्यक्ष म्हणून आहे, तर उपाध्यक्ष म्हणून पाईकराव म्हणून ॲडव्होकेट पाईकराव म्हणून आहेत आणि आमचे सचिव म्हणून जे तर सूर्यवंशी साहेब बाजूलाच आहेत, हे सचिव म्हणून आहेत. ओके.
अभिनेते अक्षय कुमार यांच्या उपस्थितीत बृहमुंबई महानगरपालिकेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. बृहमुंबई महानगरपालिका, वृक्ष प्राधिकरण आणि मेक अर्थ ग्रीन अगेन फाउंडेशनच्या सहकार्याने आज 252 झाडांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमास अभिनेता अक्षय कुमार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगरानी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुंबई प्रतिनिधी. मी मूळ मुद्दा मांडल्याने ओबीसी नेत्यांचे रंग उघडे पडले आहेत, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. मराठा नेत्यांना सांगतो की सगळे ओबीसी नेते मराठ्यांना कायदेशीर आरक्षण मिळू नये यासाठी मताचा विचार करत नाही, मात्र मराठा नेते मतांचा विचार करत आहे. यामुळे मराठा नेत्यांनी एकत्र आले पाहिजे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये यासाठी हे सर्व एकत्र आले. मग मराठ्यांच्या नेत्यांना कळत नाही का एकत्र येणे? मला सगळ्यांनी घेरलं आहे. मी एकटा पडलो आहे. समाजातील नेत्यांनी एकजुटीनं आलं पाहिजे. 6 जुलैपर्यंत सर्वांनी आपापली कामे आवरून घ्या. शांतता रॅलीत सगळ्यांनी ताकदीने उभं राहून लढत राहा. देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. ते मला म्हणाले की 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवून कुणालाही काही बोलू नका. त्यामुळे 13 तारखेपर्यंत कुणालाही उत्तर देणार नाही. मात्र मराठ्यांनी आता तयार राहायला हवं. मला आणि माझ्या समाजाला घेरण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. आम्ही सत्य मागणी कायद्याने केले, त्यामुळे त्यांना पटत नाही आणि मी मूळ मुद्दा मांडल्याने ओबीसी नेत्यांचे रंग उघडे पडले असल्याचे यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे हे सरकारी नोंदी आहे सगळ्या. आणि मी नेमकं महत्त्वाचं विषयावर बोट ठेवल्यामुळं यांची खूप पोटदुखी व्हायला लागली की हे मुलगा जोपर्यंत या लढ्यात आहे तोपर्यंत हा मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार आहे. आता याच्यातला दुसरा एक असं आहे दादा की सत्यता बाहेर आली आणि जे काही नेते होते ओबीसीचे मराठ्यांच्या जीवावर निवडून येणारे यांचे रंग उघडे पडलेत आता मराठा समाजासमोर. त्याच्यात आणखीन एक दुसरा फरक असा आहे की महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला मुद्दामून सांगतो आणि मराठ्यांच्या नेत्याला पण विशेष करून सांगतो, सगळ्या पक्षातले ओबीसी नेते हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये जे कायदेशीर येते म्हणजे घटनेत कायद्यानं दिलेलं आरक्षण कायद्यात बसतंय ते आरक्षण, सरकारी नोंदी आहेत त्या, आणि असे एकवटलेत की मराठ्यांच्या जास्त करून नेत्यांनाही सांगतो की ते मताचा विचार नाही करायला लागले, ते आरक्षणाचा विचार करायला लागले. आणि मराठ्यांचे नेते मताचा विचार करायला लागलेत, आरक्षणाचा विचार नाही करायला लागले. ह्यो फरक आहे त्यांच्यात आणि आमच्या मराठ्यांच्या नेत्यात. आरक्षण विषय इतका मोठा आहे त्यांच्यासाठी की मतं आणि निवडून येणं हे त्यांच्यासाठी मोठं नाही आहे. हीच समजदारीची भूमिका सगळ्या पक्षातल्या मराठ्यांच्या नेत्यानं घेणं खूप गरजेचं आहे. आरक्षण हे किती मोठं आहे यावरून लक्षात येत आहे. बघा आता भाजपामधले ओबीसीचे सगळे नेते, आमदार, मंत्री एकत्र झाले. त्याच्यानंतर अजितदादा पवार गटातले राष्ट्रवादीचे सुद्धा ओबीसीचे नेते सगळे एकत्र झाले. त्याच्यानंतर शिवसेनेच्या सुद्धा शिंदे साहेबाच्या गटातले सुद्धा ओबीसीचे सगळे नेते एकत्र झाले. त्याच्यानंतर शरद पवार साहेबाच्या गटातले सगळे आमदार त्यांचे ओबीसीचे तेही एकत्र झाले. विरोधी पक्षातले असणारे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे ओबीसीचे नेते सुद्धा एकत्र झाले. म्हणजे पक्षच न राहिला खाली की ते मी काल याच्यावर थोडंसं अंदाजा लावून बघितला की कोणी पक्षाला मोजायलाच तयार नाही. सगळे ओबीसीचे नेते हे एकवटलेत आणि मराठ्यांना आरक्षण नाही मिळू द्यायचं. मग याचा अर्थ मराठ्यांच्या नेत्याला समजत नाही का की आरक्षण किती मोठं आहे? ते पदाला आणि मताला किंमत द्यायला तयार नाही. तुम्ही का रे बाबा मताला आणि निवडून यासाठी किंमत द्यायला लागली? याचा अर्थ कळत नाही तुम्हाला आरक्षण किती मोठं आहे, मराठ्यांची जात किती मोठी होईल. आणि याचबरोबर आणखीन एक सांगतो, मराठा समाजाला आणि मराठ्यांच्या नेत्याला मी एकटा पडलो आहे. मराठ्यांचे घरातले गोरगरिबांचे लेकरं मोठमोठ्याले अधिकारी होतील, मोठे होतील आरक्षण मिळाल्यावर मी आरक्षणाच्या बाजूने राहू नये म्हणून सगळ्यांनी मला घेरलंय. मी एकटा पडलोय. तुम्ही सगळ्यांनी ताकदीनं म्हणजे सत्ताधाऱ्यातले मराठ्यांचे मंत्री असो तेही आमच्याकडून बोलत नाहीत, त्यांनी आम्हाला उघडं पाडले. आणि विरोधी पक्षातलेही बोलत नाहीत. मराठा समाजाला माझी विनंती आहे की आपण एकजूट राहा. मराठ्यांच्या नेत्याला सुद्धा मी वेळोवेळी आवाहन केलेलं आहे की तुम्ही तुमच्या पदाला, मताला आणि निवडून यायला किंमत देण्यापेक्षा जातीचं आरक्षण लय मोठं आहे हे सिद्ध करून दिलं आपल्याला ह्या 8 दिवसात ओबीसीच्या सगळ्या नेत्यांनी. त्यांना आरक्षण महत्त्वाचं आहे, निवडणूक नाही ना, मतं नाही. माझी हात जोडून विनंती आहे सगळ्यांना की जात संकटात सापडली माझी,
माझे गोरगरीब मराठ्यांचे पोरं संकटात सापडलेत. मराठ्यांच्या नेत्यानं ताकदीनं उभा राहा, हसण्यावर नेऊ नका, वाटोळं होईल. आणि मराठा समाजाला माझं आव्हान आहे की आपण 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे शांतता जनजागृती मराठा आरक्षण रॅली ठेवली, याला सगळ्या मराठ्यांनी उपस्थित राहा. लेकरांचं वाटोळं डोळ्या देखता होऊ देऊ नका, ही मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती. 6 जुलैपर्यंत सगळ्या मराठा समाजाने आपण आपले कामं उरकून घ्या, पण 6 जुलैला एकही मराठा घरी न राहता जिथं जनजागृती शांतता मराठा आरक्षण रॅलीचं नियोजन केलं तिथं सगळ्या मराठ्यांनी एकही गावाच्या बाहेर जायचं नाही किंवा त्या दिवशी कोणी लग्न कार्याला सुद्धा जायचं नाही. आपल्या लेकरासाठी ज्या जनजागृती रॅल्या ज्या ज्या तारखेला ज्या ज्या जिल्ह्यात ठेवल्यात त्या जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी ताकदीनं शांततेत एकत्र या. आपल्या लेकराला न्याय द्यायचा आहे. आपल्याला घेरलंय, आपली जात संकटात सापडली आणि मी एकटा पडलोय. मी हटत नाही, मेलो तरी हरकत नाही, पण मी हटत नाही. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सोडत नाही. दुसरा मुद्दा लगेच सांगतो म्हणजे तुम्हाला बोलायला. काल शंभूराजे देसाई साहेबांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलंय की दोन्हीनेही शांत राहावं. म्हणजे मलाही सांगितलंय की तुम्ही शांत राहा, 13 तारखेपर्यंत शांत राहा ना, असं त्यांचं म्हणणं आहे. याचा अर्थ आपण बोलल्याप्रमाणे ते करतील अशी मराठा समाज आपण अपेक्षा ठेवू. मी आजपासून कोणाच्याच प्रश्नाला उत्तर देत नाही आता 13 तारखेपर्यंत. शंभूराजे देसाई साहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवा आता की तुम्ही आम्ही काय देतोय तुम्हाला काय नाही देत याच्यावर 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवा, असे शंभूराजे देसाई साहेबांचं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आवाहन करण्यात आलं. मग आता आमची मागणी सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे आम्हाला पाहिजे आणि हे मी 10 महिन्यापासून म्हणतोय. दुसरं हैदराबादचं गॅजेट हे 13 तारखेच्या आत लागलं पाहिजे, कारण ते सरकारी नोंदी आहे. मग सातारा संस्थांचा असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचा असेल, तिकडचाही माझा सगळा मराठा समाज आरक्षणात आला पाहिजे ओबीसी. आणि मी मात्र महाराष्ट्राला सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळाल्याशिवाय हटत नाही. फक्त आता शंभूराजे देसाई साहेबांनी आवाहन केलं, त्यांच्या शब्दाचा मान सन्मान करून मी कोणाच्याही प्रश्नाला आता 13 तारखेपर्यंत यांचे उत्तर देत नाही. फक्त आता उत्तर द्यायचं नाही म्हणून मराठ्यांना फक्त आता शेवटचा 3रा मुद्दा एक सांगतो की पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा. मग ते शायरीच्या माध्यमातून असं कशाच्या माध्यमातून ह्यो इशारा डेंजर आहे. ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्यात त्या घासून ठेवा. याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचा. मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं. अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयार येणारा. मराठा हा कडवट आहे, भेणारा नाही. जर यांनी तसं काय प्रयोग केला आणि यांनी जर पुढे हत्यार वाटायचं काम केलं, दंगली घालायचा प्रयत्न जर केला, तर आपण हात बांधून बसायचं नाही. कारण माझा एकही मराठा यांच्या हातून मारता कामा नये, वायाला जाता कामा नये. ही नियत राज्याबाबत आमची नाही. आमचं म्हणणं आहे राज्य शांत राहिलं पाहिजे, पुढं जाती तेढ नाही झाला पाहिजे, दंगली नाही झाले पाहिजे. यांनी माणसं पेरलेत, मराठ्यांच्या विरोधात बोलायला यांनी माणसं पेरलेत आणि ते कुंकड बरळायला लागले. याचा अर्थ तवाच लक्षात येतो की आपल्या समोर आंदोलन बसवायचे, दंगल घडून आणायची, नाही घडली तर मुद्दाम त्यांच्या अंगावर जायचं, त्यांच्या अंगावर गाडी घालायची. कारण ह्या पुण्याच्या केलेल्या भाषणात खूप अनेक अर्थ निघायला लागले त्याचे की गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, आपण कमी नाहीत, कोणाच्या बापाला भेट नाहीत. म्हणजे त्याला तो चिथावणी द्यायला लागलाय, चिथावणी द्यायला लागलाय, लोकांना तयार करायला लागलाय दंगली घडवण्यासाठी. मराठ्यांनी सुद्धा सावध राहा. जर तसा प्रयोग होण्याचा प्रयत्न झाला तर बेसावध एकही राज्यातला मराठा नाही पाहिजे. आपण एकटेच 50-55% त्याला नाविलाज आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना सुद्धा सांगतो, आमचा नाविलाज आहे. जर तसा काही प्रयोग झाला तर आम्ही सुद्धा एकही पाऊल मागे सरकारणार नाही. जशास तसंच उत्तर देणार आम्ही सुद्धा. ते शांततेत राहिले, आम्ही शांततेत राहणार. पण ते जर आता आमच्यावर तलवारी चालवणार असले, छगन भुजबळ जर असे इशारे देणार असले झाल की तलवारी काढा, गंजलेल्या तलवारी घासून ठेवा, हे जर ते इशारे देणार असला तर ही राज्यासाठी गंभीर बाब आहे, अत्यंत गंभीर बाब आहे ही राज्यासाठी. ही राज्यासाठी शांततेची बाब नाहीये. आम्ही जर यांनी तसा काही प्रयोग केला तर आम्ही सुद्धा कडवट आणि कट्टर मराठी आहेत, आम्ही सुद्धा क्षत्रिय मराठी आहेत, उत्तराला उत्तर देणार. पण आता शंभूराजे देसाई साहेब म्हणले 13 तारखेपर्यंत एकही शब्द आपण त्यांना उत्तर देत नाहीत. त्यांनी सांगितलं 13 तारखेपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवा. याचा अर्थ आपण दिलेल्या 9 मागण्या त्या पूर्ण करतील अशी अपेक्षा ठेवू. आपण आपल्या कामात राहू. आपले 6 जुलै ते 13 जुलैपर्यंत जे आपले शांतता जनजागृती मराठा आरक्षणासाठी रॅल्या ठेवल्यात
या रॅल्याला घराघरातला मराठा आई बहिणीसह सगळ्यांनी एकजुटीनं एकत्र या. आपल्या लेकराला आपल्याला न्याय द्यायचा आहे ही सगळ्यांना विनंती आहे. आणि शांतता या राज्यात राहिली पाहिजे. ते काही म्हणले, ते येवल्याच्याने सांगितलंय काही म्हणा, ते काही म्हणले तरी 13 तारखेपर्यंत कोणी उत्तर देऊ नका. एखाद्यानं आपल्याला हणलं तरी देऊ नका. 14च्या नंतर बघू. विखेंडवर उत्तर दिलं नाही. ते म्हणाले झरांगे म्हणजे मराठा समाज नाही आहे. नाही म्हणते ते तर नाही. आंदोलन भरकटलंय. कळन त्यांना आंदोलन भरकटलंय का काय झालंय त्यांना कळन. काय भरकटलं? मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या. 1884चं सरकारी नोंदी महत्वाच्या का विखे साहेब, का 1990ला दिलेलं बिना नोंदीचं दिलेलं आरक्षण महत्वाचं? जरा उत्तर देता का मराठ्याला? विखे साहेब, 1884ला मराठा समाज हा सरकारी नोंदी आहेत कुणबीमध्ये. सातारा संस्थांचं गॅजेट सांगतंय पश्चिम महाराष्ट्रातला मराठा ओबीसी मध्ये. दौंड संस्थान सांगतंय बेळगावचंही करार सांगतोय. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सांगतंय मराठा हा कुणबी. आणि आता याच्या पलीकडे सांगतो विखे साहेब, तुम्ही संविधानाच्या पदावर आहेत आणि मंत्री आहेत. जरा 1967ला दिलेलं आरक्षण जरा वाचून बघा. 180 जाती आहेत, त्याच्यामध्ये कुणबी आहे. आणि कुणबी आणि मराठा एकच आहे. तुम्ही स्वतः सरकारमध्ये त्यावेळेस 2004ला सुशील कुमार शिंदे साहेबांच्या सरकारच्या वेळेस तुम्ही सरकारमध्ये होता, काँग्रेसात होता तुम्ही. जरा त्यावेळेस मराठा आणि कुणबी एकच आहे. हा कायदा केला होता. काय चुकीचं बोलतो मी? महाराष्ट्रातला सगळा मराठा हा कुणबी. काय चुकीचं बोलतो? कायद्याला धरून बोलतोय, नियमात धरून बोलतोय आणि 10 महिन्यापासून हेच बोलतोय. काय भरकटलं तुम्हाला? हे नाही दिसलं भरकटलं? सगळे एकत्र आले, तलवारी काढा म्हणतात मराठ्यावर. कोणतं तरी मराठ्याचं पोरग असं ना, तुमच्या बंगल्यात नाही यायची तलवार. पण गोरगरिबाच्या इकडं तुमच्या मतदारसंघात, तुमच्या जिल्ह्यात कोणत्या तरी मराठ्याला तुमचा गरीब एखादा पाहुणा असत, त्याच्या मानेवर तर तलवार पडेल ना छगन भुजबळची. कोण भरकटीत आहे आंदोलन? आम्ही जिथं बसलो तिथं आमच्या पुढे आंदोलनावर बसलोय. तिथं वेगळ्या वेगळ्या भाषेत आंदोलन सुरू आहे. कोणी भरकटीला आंदोलन? जातीकडून बोलायला शिका ना. खरं खरं कधीतरी तुम्ही ज्येष्ठ नेते, तुमच्या वडिलाचं योगदान आहे. थोडंसं कधीतरी मराठ्याच्या लेकराच्या बाजूने बोलायला शिका आणि खरं खरं बोलायचं शिका जरा थोडं. काय वेळ आली जातीवर? तुमच्या आसपासचे सगळे ओबीसीचे नेते मराठ्यांच्या विरोधात यायला लागलेत. तुमच्या नगर जिल्ह्यातले सुद्धा ओबीसीचे आमदार, माझे आमदार सुद्धा इकडे येऊन बोंबलायला लागले. ते नाही का भरकटलेले दिसत? जरा मराठ्यांचे लोक मराठ्यांवरतीच आरोप करायचं बंद करा. तुमच्यामुळं जात मरण एखादीशी. वाशाने वेळेवर. आणखीन हातातून वेळ गेली नाही. मी नाही हटत. तुम्ही साथ दिली तरी हटत नाही मराठ्यांना. नाही दिली तर मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण देणार. तुमचा अभ्यास कमी आहे असं भुजबळ म्हणतात. त्यांनी अभ्यास केला पाहिजे आधी, कारण की मुस्लिम समाजाला 25 वर्षापूर्वीच ओबीसीतून आरक्षण दिलं आहे. ते यासाठी म्हणतात, कधी मुस्लिमांना तर कधी धर्मदर समाजाला त्यांना खुश करायचं असतं. काय खुश करायला? काय मी मुख्यमंत्री का? अभ्यास तुम्हाला नाही भुजबळ साहेब, अभ्यास तुम्हाला नाही. मी काय म्हणलो याच्याकडे जरा बारीक ध्यान देत जा. कुंकडची कुंकड जोडीत जाऊ नका. तुम्ही काय करताय बघा, खोटं आरक्षण लोकात पसरायला लागले. म्हणजे तुम्हाला वाटतं आम्ही जे सांगतो आरक्षण ते लोक ऐकते. तुम्ही सांगितलेलं लोक आरक्षण नाही ऐकत. मी सांगितलेलं ऐकते, कारण मी खरं सांगतो. तुम्ही खोटी माहिती पुरविता. मी काय सांगितलंय? पाशाभाई पटेल हे मला पुण्यात भेटले 1 महिना 15 दिवसापूर्वी. त्यांनी सांगितलं मी तुमच्यामुळे ओबीसी झालो बा. म्हणजे याचा अर्थ त्यांना आरक्षण नव्हतं. हे मला महिना 20 दिवसापूर्वी म्हणले असतील पुण्यात, की मी माझी कुणबी नोंद तुमच्यामुळे निघाली आणि मी ओबीसी झालो बा जरांगे पाटील तुमच्यामुळं. मग तो मुस्लिम का होता आरक्षणात? नव्हताच ना. तुम्हाला मी काय बोलतो हे कळतच नाही भुजबळ साहेब. मी काय तुम्हाला कळायचंच नाही. मला असं वाटतं तुम्ही जातीवाद करू नये. तुम्ही एक गोष्ट मान्य करावी ज्येष्ठ नेता म्हणून, की मराठ्यांच्या सरकारी नोंदी सापडल्यात आणि मराठा हा 67ला दिलेल्या आरक्षणाच्या वेळेस कुणबी म्हणून आहे. तर जे निकष आरक्षण देताना ठरवले होते जाती, उपजाती आणि पोटजाती, तर कुणबीची पोटजात किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होती जशी तुमची झाली हे मान्य करा. आणि महाराष्ट्रातल्या सगळा मराठा हा ओबीसी ते मान्य करून तुम्ही हातानं या वयात एवढ्या मोठ्या समाजाची नाराजी अंगावर घेऊ नका. कारण तुम्ही किती एकवटले तरी एकटाच मराठा महाराष्ट्रात अर्धा आहे, 50% एकटाच. थोडा विचार करा जरा गांभीर्यानं. मुस्लिम समाज ओबीसीत आहे,
आणि ते येणार आहे आणि तुम्हाला त्याला नियमानं आरक्षण द्यावं लागणार आहे 100%. कारण आदिवासी समाजात सुद्धा काही ठाकर म्हणून समुदाय आहे, ते सुद्धा आरक्षणापासून वंचित आहेत. एस टीपासून का वंचित ठेवलं त्यांना? का वंचित ठेवलं? त्यांनी किती दऱ्या खोऱ्यात काम करायचं? का त्यांचे लेकरं मोठे होऊ नये? आदिवासींचे लेकरं सुद्धा का मोठे होऊ नये? त्यांच्या सुविधा त्यांना का मिळू नये? आता जमिनी कमी झाल्या, पूर्वी जमिनी होत्या, त्यांनी काय व्यवसाय करायचे आणि काय जगायचं? आदिवासी समाजाला सुद्धा एस टीत समावेश त्यांनी केलेलं नाहीये. ठाकर समाज हा आमच्या मराठवाड्यातलं हे सुद्धा उदाहरण आहे. कितीतरी पाड्या असे आहेत आदिवासींचे की ते आरक्षणामध्ये नाहीये. का अन्याय त्यांच्यावरती पण अजिबात नाही झाला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा. तुम्हाला जमतं ओबीसीच्या नेत्यावर आमच्यावर अन्याय करायला, आणि त्या गोरगरिबावर कशामुळे अन्याय करता तुम्ही? धनगर बांधावर कशामुळे अन्याय करता? जे आहे ते मी खरं बोलतोय, आणि यांना मात्र आता ते लागायला लागले खरं बोललेलं. त्याला काय, जे खरं आहे ते बोलतोय. नाही आठत मराठ्याला ओबीसीतून आरक्षण घेतात, नाही आठत. हा पाटील, जालना जिल्ह्यातल्या परतूर तालुक्यातल्या रायगव्हाण इथे एक पोस्टर लावलेलं आहे की ओबीसी नेता सोडता अन्य कोणताही नेत्यांनी गावात प्रवेश करू नये, गाव प्रवेश बंदी, अन्यथा मोठा अपमान करण्यात येईल. आता मला प्रश्न विचारला होता एका बंधूंनी, विखे साहेबाला कळालं पाहिजे, या जरा गावात जाऊन त्या. मग आंदोलन भरकटलंय, मी जातीवाद करतो का? आम्ही आमच्या लोकांना मी सरळ सांगितलं होतं की बाबा असे लावायचे नाही आपण. पण स्वतःहून समाजानं ठरवलं होतं, लावलं होतं. पण सगळ्या नेत्यांसाठी त्यांनी लावले होते. मराठा असू नये, तो कुणी असो, त्याला म्हणतात आंदोलन, याला म्हणत नाही जातीवाद. यायचं तर आमच्या गावात कुणीच यायचं. राग जर नेत्यावर आहे, यांचा राग मराठ्यांच्या नेत्यावर आहे. मग मराठ्यांनाही आव्हान करतो, मराठा समाजाने इथून पुढे आपणही आपल्या नेत्यावर राग व्यक्त नाही करायचा. आम्ही खरं बोलत होतो, आम्ही म्हणत होतो आमच्याच लोकांनी आमचं वाटोळं केलं, आम्ही खरं बोलत होतो. पण तुम्ही जर असा भेद करायला लागले आमच्या नेत्याबद्दल बी, तर मराठ्यांना सुद्धा आता हे विचार करावा लागेल. आणि मराठ्यांचे नेते सुद्धा शहाणे व्हा ना. आता डबडे डुबडे उगच जातीला दोष देता हमेशाच, यासाठी मोठं केलं का तुम्हाला? आता हे काय, हे जातीवाद नाही का? आता जर असे बोर्ड लागणार असले मराठ्यांच्या नेत्याला गावबंदी, तर हे जातीवाद नाही का? पुढारी असतो, सगळ्यांनाच पाहिजे. मग कोणीच आमच्या गावात आहे, आमचा कुठे विरोध आहे? तुम्ही कम बोर्ड लावला, आमच्या तोंडातून तसले शब्द नाही निघणार. पण एक जातीवाद तुम्ही करायला लागले ना. आता तरी मराठ्यांच्या नेत्यानं शान व्हा की कोणचा बोर्ड लागला त्याच्यावर. आता तरी मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहा, व्हा शहाणे. याला म्हणते जातीवाद. कशाला दोष देता? म्हणून जरा गेलं उगाच गोरगरिबांच्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून लढायला लागलो, ना आता मी एकटा पडलो. याचा अर्थ मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, मला काहीच अपेक्षा नसल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. आपण निवडून दिलेले खासदार हुशार आहेत, ते महाराष्ट्राच्या प्रश्नांवर लक्ष घालतील. जातनिहाय जनगणना प्रश्न आहे, त्यावर देखील ते लक्ष ठेवतील. अजून कुणालाही काहीही मिळालेले नाही. विकास कामांसाठी पैसे मिळतात, उगाच मोठ्या प्रमाणात दान मिळणार आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. आचारसंहितेमुळे सर्व निर्णय पेंडिंग आहेत, त्यामुळे अजून कोणत्याही आमदार निधीचे वाटप झालेले नाही. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत. 25 वर्षापूर्वी मुस्लिम समाजातील काही घटकांना आरक्षण दिलेलं आहे. जरांगे यांना अभ्यास कमी आहे, उगीच माहीत काही नसतं, बोलायचं म्हणून बोलायचं असतं. कधी मुस्लिमांना तर कधीच धनगर समाजाबद्दल खुश करण्यासाठी ते बोलत असतात. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतीलच, मला कसलीही अपेक्षा नाही. खातं अपडेट वगैरे काही झालेलं नाही, मला फक्त लोकांचे काम करायचे आहे, असेही यावेळी छगन भुजबळ म्हणाले आहे. नाशिक प्रतिनिधी. अध्यक्ष आहे ते जोपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही तोपर्यंत त्यांनी माघार घेतलेली नाही, आणि ते कामाला लागलेले आहेत. सध्या ते एकटे पडलेले आहेत, महायुतीची साथ त्यांना मिळत नाही. अजितदादा नाराज आहेत अशी चर्चा जीएसटीच्या बैठकीत पण नव्हते. अजित पवार, काय झालं? अजितदादा जीएसटीच्या बैठकीला नाही आहेत, ते नाराज असल्याची सध्या चर्चा आहे. मला काय माहित नाही, मला काय तसं काय दिसलेलं नाही. सर्व मीटिंग महेंद्र भावसार एकटे पडलेले आहेत, त्यांना नाही, आम्ही सगळे बरोबर आहे, तुम्ही काही काळजी करू नका. हा, चल पुढे.
पंकजा मुंडे आणि आपण धनगर आरक्षणाचा मुद्दा हाती घेणार. मग तुम्ही असं सांगा, कोणी सांगितलं करू ना आम्हाला. काय असं आहे की प्रश्न विचारताना जे आहे ना, काहीतरी त्याला रिलेव्हन्स असेल तर विचारा. तुम्हाला मी इथे येतो बोलतो, मग काही मला विचारत राहिला, कोणी हा प्रश्न विचारला का तुम्हाला? मला कोणी विचारलं का? हे काय पंकजाताई आम्ही सगळे आज आमचं ओबीसीचं आहे तेच चाललेलं आहे, ते वाचवण्यासाठी ते लक्ष्मणराव हाके असतील, धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे असतील, आम्ही सगळे जे आहेत एकत्रित आहोत. बाकी प्रत्येक त्या घटकाची सुद्धा काही वेगवेगळ्या मागण्या आहेत, त्या मागण्या त्यांच्या पद्धतीने ते लढत राहणार. आम्ही सुद्धा त्यांच्या मागे उभे राहणार. कोर्ट कचेऱ्यातून ते कशा पुढे जातील ते बघू. धन्यवाद. काँग्रेसच्या मुंबई पक्षाच्या जे अध्यक्ष आहेत, आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल अशी शक्यता व्यक्त होते. मी सांगितलं आता, तो मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं आहे आणि मुख्यमंत्री त्या 2 उपमुख्यमंत्र्यांना घेऊन बसतील आणि करायचं असेल तर ते करतील. एम्पिरिकल डाटा भाजपला दिला नाही म्हणून ओबीसीचं आरक्षण रद्द झालं, या आरोपावर तुम्ही ठाम आहात? राजकीय आरक्षण भाजपने एम्पिरिकल डाटा दिला नाही म्हणजे त्यावेळेला तो जो एम्पिरिकल डाटा जो काही गोळा केला गेला त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की ओबीसी समाजाला मदत करण्याची आवश्यकता आहे आणि हे आरक्षण केवळ राजकारणासाठी मागत नव्हतो आम्ही. जी लढाई अगोदर 91 पासून समता परिषदेची मागणी आहे, 2010 सुप्रीम कोर्ट आणि त्याच्यानंतर समीर भुजबळ खासदार आणि खासदार त्यावेळेचे आमचे गोपीनाथराव मुंडे त्यांनी प्रयत्न करून तो ठराव आणला. 100 लोक उभे राहिले संसदेमध्ये आणि ती जी काही माहिती गोळा झाली ती 2016 साली त्या मोदी सरकारच्या हातात गेली. पण पुढे त्याची जी स्क्रुटिनी जी काही सुरू राहिली त्याच्यातून त्यांनी एवढंच सांगितलं की अडचणी खूप आहेत, त्यांना मदत करायला पाहिजे. परंतु ती जे काय पुढे आकडेवारी काही अजून ती जाहीर झालेली नाही. आमचं म्हणणं असं आहे की आता परत पुन्हा एकदा कायदेशीर येते आणि ती जी झाली होती ते काम जे झालं होतं ते ग्रामीण भागातलं काम ग्राम विकास खात्यातर्फे, शहर विभागातलं काम नगर विकास खात्यातर्फे अशा रीतीने ती माहिती गोळा झाली. आता आमचं म्हणणं काय पहिल्यापासूनचं ते सेन्सस कमिशन कडून ती माहिती गोळा केली गेली पाहिजे. ज्यावेळेला दशवार्षिक जातगणना होते त्यावेळेला त्याच्यात फरक असा आहे की सेन्सस कमिशन तर्फे ज्या वेळेला माहिती गोळा होते त्यावेळेला चुकीची माहिती जर कोणी जर दिली आणि ते सिद्ध झालं तर त्याला सजा आहे, कायदेशीर त्याला बांधबंदिस्ती आहे की बरोबर काय ते खरं सांगा. तर आमचं म्हणणं आज तेच आहे की ही जी काय तुम्ही आता दशवार्षिक अजून रखडलेली आहे त्याच्यामध्ये जातगणना करा, ही आमची मागणी आहे. आणि काल तर मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, मला काहीच अपेक्षा नसल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. आपण निवडून दिलेले खासदार हुशार आहेत, ते महाराष्ट्राच्या प्रश्नांवर लक्ष घालतील. जातनिहाय जनगणना प्रश्न आहे त्यावर देखील ते लक्ष ठेवतील. अजून कुणालाही काहीही मिळालेले नाही. विकास कामांसाठी पैसे मिळतात, उगाच मोठ्या प्रमाणात दान मिळणार आहे अशी चर्चा सध्या सुरू आहे. आचारसंहितेमुळे सर्व निर्णय पेंडिंग आहेत, त्यामुळे अजून कोणत्याही आमदार निधीचे वाटप झालेले नाही. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत. 25 वर्षापूर्वी मुस्लिम समाजातील काही घटकांना आरक्षण दिलेलं आहे. जरांगे यांना अभ्यास कमी आहे, उगीच माहीत काही नसतं, बोलायचं म्हणून बोलायचं असतं. कधी मुस्लिमांना तर कधीच धनगर समाजाबद्दल खुश करण्यासाठी ते बोलत असतात. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतीलच, मला कसलीही अपेक्षा नाही. खातं अपडेट वगैरे काही झालेलं नाही, मला फक्त लोकांचे काम करायचे आहे, असेही यावेळी छगन भुजबळ म्हणाले आहे. नाशिक प्रतिनिधी. त्यांनी सांगितलेलं नाही तोपर्यंत त्यांनी माघार घेतलेली नाही आणि ते